समर डिशमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत। तर मैद्यापासून हे आपण गौरी गणपती स्पेशल दिवे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर चला मग सुरुवात करूया। साध्या आणि सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहूयात। या ठिकाणी मी कलरचे घट्टसर असे गोळे बनवून घेतले। तुम्ही पाहू शकता एकदम असं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे। मैद्यामध्ये कलर आणि तेल मीठ टाकून मी गोळे म्हणून मळून घेतलेले आहेत। तर चला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण सर्वांचे छोटे छोटे गोळे काढून घेऊया अशा पद्धतीचे। तर या ठिकाणी मी सर्व गोळे बनवून घेतलेत आणि हा हिरवा गोळा घेतलाय मी हातावरती। तर आपण याचा अशा पद्धतीने दिवा बनवून घेऊया। तर इथं थोडंसं आपण हाताला बोटाला तेल लावून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपण थोडासा सेप दिल्यानंतर दोन्ही हाताच्या साहाय्याने आपल्याला याचा व्यवस्थित असा दिवा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता एकच काळजी घ्यायची की याचे काठ आपल्याला पातळ बनले पाहिजेत। तर आपला दिवा बनून तयार आहे। आपण ह्यावरती आता डिझाईन करूया। तर त्यासाठी आपण हे दोन बोटाचा वापर करणार आहे। तर या ठिकाणी अशा प्रकारे कट मारायचा, आत मुरड घालायची, परत एक कट मारायचा, आत मुरड घालायची, अशा पद्धतीनं। आणि मुरड घातलेलंच परत आपण कट मारून वरती घ्यायचं। जर हाताला आपले पीठ चिटकत असेल तर थोडंसं आपण बोटाला तेल लावून घेऊया। तूप डालडाही लावलं तर चालेल। तर अशा पद्धतीनं आपण कट मारून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकता आपला दिवा पूर्ण झालेला आहे। असे सर्व दिवे बनवून घेऊयात। तर लाल दिव्याचं मी तुम्हाला थोडंसं बनवून दाखवते। तर अशा पद्धतीनं आपणाला डिझाईन जेवढं घट्ट पीठ असेल तेवढे छान डिझाईन बनते। व्यवस्थित गोल करून घ्यायचं आहे आणि परत नखाच्या सहाय्याने कट मारायचं। तर तुम्ही पाहू शकता माझे पूर्ण दिवे बनून तयार आहेत। तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद।